नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 9 आणि 10 जून या 2 दिवसाचे जेवढे चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप 15 प्रश्न असतील, हे महत्त्वाचे 15 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ पाहत असतो आणि त्याचं विश्लेषण देखील खूप भन्नाट असतं. तुम्हाला काय करायचं, पूर्णतः लेक्चर बघायचं आहे, त्याचे नोट्स काढायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पेपरच्या वेळेस चालू घडामोडीत तुम्हाला भरपूर मार्क पडतील. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो मागच्या लेक्चरमध्ये प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता AI मंत्रालय स्थापन करणारे भारतातील दुसरे राज्य हे कोणते बनलेले आहे? हे कृत्रिम बुद्धिमत्ता स्थापन करणारं भारतातील दुसरं राज्य, पहिलं आहे केरळ आणि आता दुसरं राज्य बनलं आहे कोणतं? तर ते आहे तामिळनाडू. पर्याय क्रमांक 2, 4. ओके. तामिळनाडू 4 लक्षात ठेवा, IMP आहे. ज्याचे मुख्यमंत्री नवीन बनले तर जोसेफ विजय विजय थलपती हे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. भारतात सागरी मासेमारीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? नुकत्याच मासेमारीला महाराष्ट्र या सरकारने कृषीचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, कृषीचा दर्जा, कृषीला च्या समकक्ष दर्जा दिलेला आहे. सागरी मासेमारीमध्ये महाराष्ट्राचा संपूर्ण भारतामध्ये 6वा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा, IMP आहे. आणि भूजलाशयीन मासेमारीमध्ये 12वा क्रमांक. तर अशा प्रकारे मत्स्य व्यवसायाचा कृषीचा समकक्ष दर्जा महाराष्ट्र सरकारनं दिलेला आहे. मग महाराष्ट्र राज्य याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. निर्मिती आहे 1 मे 1960ला महाराष्ट्राचे बॉम्बे प्रांतामधून. राजधानी आहे मुंबई आणि नागपूर ही हिवाळी राजधानी आहे. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, जे 22व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत. विधानसभा सदस्य संख्या 288 आहे. विधान परिषद सदस्य संख्या 78. लोकसभा सदस्य 48. राज्यसभा सदस्य संख्या 19 आहे. राज्याचं फुलपाखरू आहे जो ब्ल्यू मॉर्मॉन म्हणतो आपण, आणि राज्य मासा आहे सिल्व्हर पॉपलेट. महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न दुसरा. नुकत्याच प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस 2026 हा क्रीडा पुरस्कार जिंकणारे पहिले फुटबॉलपटू कोण बनलेले आहेत? प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस हा जो काही पुरस्कार आहे, तो पुरस्कार नुकताच जिंकले आहेत लिओनेल मेस्सी. पर्याय क्रमांक 1. लिओनेल मेस्सी जे अर्जेंटिना या देशाचे खेळाडू आहेत. ओके. अर्जेंटिना जो देश आहे ज्यांनी 2022चं जो फिफाचं वर्ल्ड कप होतं, 2022चं फिफाचं वर्ल्ड कप जिंकलेलं आहे. ओके. 2022चं फिफाचं वर्ल्ड कप कोणी जिंकलं असेल तर ह्या अर्जेंटिनाच्या टीमनं जिंकलं होतं, लिओनेल मेस्सीने जिंकलं आहे. आणि आता परत एकदा 2026चं जो काही फिफाचं वर्ल्ड कप आहे, ते होणार आहे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा 3 देशामध्ये. त्या ठिकाणी पण हे खेळणार आहेत लिओनेल मेस्सी, लक्षात ठेवा. आणि पहिले फुटबॉलपटू बनलेले आहेत. ह्याच्यापूर्वी भरपूर वेळेस जे क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी जिंकले, तर खूप नाव आहे यांचं फुटबॉलमध्ये. मात्र ह्यांना आतापर्यंत हा पुरस्कार, प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस पुरस्कार, एकदाही देण्यात आलेला नाही आहे. कोणत्या देशाचे तर पोर्तुगाल. ओके. हे फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो हे पोर्तुगाल या देशाचे आहेत. पोर्तुगालचे लक्षात ठेवा, फुटबॉलपटू. पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच UKच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलला डॅश डॅश येथे आपली पहिली भारतीय शाखा उघडण्यासाठी भारत सरकारकडून अधिकृतरित्या मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे भारतामध्ये कोणत्या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, जे UKचं एक विद्यापीठ आहे, त्याने आता आपलं कॅम्पस उघडतील, आपलं शाखा उघडतील. तर हे ठिकाण आहे बेंगळुरू. पर्याय क्रमांक 2. बेंगळुरू ही कर्नाटकची राजधानी पण आहे. बेंगळुरू या ठिकाणी एक विमानतळ आहे, ज्याला म्हणतो आपण केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, लक्षात ठेवा, जो बेंगळुरू या ठिकाणी आहे. बेंगळुरूमध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचं पण मुख्यालय याच ठिकाणी येतो. बेंगळुरूला सायन्स सिटी, भारताचे स्पेस सिटी, भारताचे उद्यान असंही म्हटलं जातं. जी UK आहे, युनायटेड किंगडम, UK, याची राजधानी लंडन येतं. UKमध्ये ॲक्च्युली तसे पाहिलं तर 4 देश येतात. UKमध्ये 4 देश येतात, ज्यामध्ये उत्तर आयर्लंड, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स. एवढे देश, हे 4 देश ह्या UKमध्ये येतात. भारत आणि UK कोणता युद्धाभ्यास करतात का? भारत आणि UK यांच्या दरम्यान एक युद्धाभ्यास साजरा केला जातो. त्याचं नाव आहे कोंकण किंवा कोकण युद्ध अभ्यास. पुढचा प्रश्न चौथा. दरवर्षी जागतिक कीड दिन हा
कधी साजरा केला जातो? त्याला आपण वर्ल्ड पेस्ट डे म्हणतो आपण. कीटकनाशक लागतात वनस्पतींना वगैरे. तर वर्ल्ड पेस्ट डे हा कधी असतो? दरवर्षी असतो 7 जूनला, पर्याय क्रमांक 2. 7 जून लक्षात ठेवा, वर्ल्ड पेस्ट डे. 5वा प्रश्न, नुकतेच विसा इंडियाने इन्फिनिटली मोअर या मोहिमेचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला घोषित केलेले आहेत? हे जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनले तर शाहरुख खान, पर्याय क्रमांक 3. शाहरुख खान लक्षात ठेवा. विजा इंडियानं हे विजा जे आहेत कार्ड हे वितरित करणारी कंपनी आहे, विजा कंपनी. ठीक आहे, आपण ATM कार्ड वगैरे असतं बघा आपले, तर त्यांनी जागतिक ब्रँड अँबॅसेडर लॉन्च केले आता शाहरुख खान यांना. मग जे काही लेटेस्ट झालेले जे ब्रँड अँबॅसेडर होते त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. बघा, भीम ॲप्लिकेशनचं नवीन ब्रँड अँबॅसेडर बनलं होतं महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर आहे सिटी युनियन बँकेचा ब्रँड अँबॅसेडर रवींद्र जडेजा. त्यानंतर T20 वर्ल्ड कपचा 2026चा ब्रँड अँबॅसेडर रोहित शर्मा आहेत. पहिल्या दिल्ली खेल महाकुंभचे ब्रँड अँबॅसेडर शिखर धवन आहेत. भारतातील F1 अधिकृत कार्यक्रमासाठी ब्रँड अँबॅसेडर श्रेयस अय्यर. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर AR रहमान. त्यानंतर जिंदाल स्टील कंपनीचा पहिला ब्रँड अँबॅसेडर येतात रणवीर सिंग. 1-8चे ब्रँड अँबॅसेडर स्मृती मंदाना आहेत. इन्फोसिस कंपनीचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनले तर कार्लोस अलकराज. इन्फोसिस कंपनी IT कंपनी आहे भारतामधील. त्यानंतर महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियानासाठी ब्रँड अँबॅसेडर तर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. आणि जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर येतात सुदर्शन पटनायक. IMP आहे, प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवा, रिव्हिजन म्हणून तुम्हाला हे सांगितलेलं आहे. चला पुढचा 6वा प्रश्न, दरवर्षी जागतिक महासागर दिन हा कधी साजरा केला जात असतो? जागतिक महासागर दिन हा असतो दरवर्षी असतो 8 जून रोजी, पर्याय क्रमांक 1. जागतिक महासागर दिन यंदाचं थीम आहे स्ट्रॉंग मरीन प्रोटेक्टेड एरियाज फॉर अवर ब्ल्यू प्लॅनेट. हे यंदाचं थीम आहे, लक्षात ठेवा. IMP जागतिक महासागर. मग जे महासागर आहेत हे किती आहेत एकूण? एक आहे तर पॅसिफिक महासागर, त्यानंतर आहे अटलांटिक महासागर, इंडियन ओशियन किंवा हिंदी महासागर म्हणतो आपण, त्यानंतर दक्षिण समुद्र आणि आर्कटिक महासागर. हा पैसा शब्द लक्षात ठेवा. त्यापैकी सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर, ज्याला प्रशांत महासागर असंही म्हणतात बरं का. पॅसिफिकला प्रशांत असंही म्हणतात. हे पण शब्द तुम्ही लक्षात ठेवा. मग जे काही जून महिना आहे त्याच्यावरती एक नजर टाकूयात आपण, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. 1 जूनला असतो जागतिक पालक दिन किंवा जागतिक दुग्ध दिन. 3 जूनला जागतिक सायकल दिवस असतो. 4 जूनला आहे जागतिक बालरक्षक दिन. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस. 8 जूनला जागतिक महासागर दिन. 10 जूनला आहे राष्ट्रीय दृष्टिदान दिन. 12 जूनला जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जूनला असतो जागतिक वर्णहीनता दिवस. 14 जूनला आहे जागतिक ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृती दिवस किंवा मलखांब दिन. 16 जूनला असतो आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवस. 17 जूनला आहे वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस जागतिकवाला. त्यानंतर 18 जूनला असतो जागतिक शाश्वत गॅस्ट्रोनॉमी दिन. 20 जूनला आहे जागतिक शरणार्थी दिवस. 21 जूनला जागतिक योग दिवस आहे. 23 जूनला असतो जागतिक विधवा दिन, ऑलिम्पिक दिन, राष्ट्रीय लोकसेवा दिवस. त्यानंतर आहे 25 जूनला जागतिक समुद्र पर्यटन दिन. 26 जूनला असतो अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिवस. 27 जूनला जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिवस. 29 जूनला सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आणि राष्ट्रीय उष्णकटिबंध दिवस. आणि 30 जूनला असतो आंतरराष्ट्रीय संसदीय वाद दिवस. जून महिन्यातील सगळे महत्त्वाचे दिवस आहेत, हे कंटिन्यूपणे वाचून वाचून तुमचे हे पाठ होऊन जातील. ओके, चला पुढचा प्रश्न 7वा, नुकतेच आलेले द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक आहे शुभांशु शुक्ला यांच्या जीवनावर आधारित. शुभांशु शुक्ला, द सेकंड ऑर्बिट, बिलीफ ऑफ अ मॅन, ड्रीम ऑफ अ 4 बिलियन हार्ट्स, हे याचं पुस्तकाचं टोटलपणे नाव लक्षात ठेवा. द सेकंड ऑर्बिट, शुभांशु शुक्ला. आणि शुभांशु शुक्ला हे कोण होते? हे होते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन जे आहे, अंतराळ स्थानक, यापर्यंत जाऊन पोहोचणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. फर्स्ट भारतीय, लक्षात ठेवा. अंतराळात जाणारे नाही, अंतराळात नाही, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सवरती पोहोचणारे पहिले भारतीय आहेत, लक्षात. आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती होते राकेश शर्मा. राकेश शर्मा. आणि कुठले आहेत हे शुभांशु शुक्ला? हे लखनौचे आहेत, लखनौचे आणि उत्तर प्रदेशचे. हे नुकतंच अंतराळात गेले होते. एक मिशन होतं एक्झॉम 4 मिशन.
ॲक्झॉम 4 या मिशनच्या अंतर्गत ते अंतराळात गेले होते. हाही क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. मग लेटेस्ट आलेले 2-3 जे पुस्तक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक आहे पी सत्यान यांचं. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हे पुस्तक आहे अरुमुगम यांचं. अरुमुगम. वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक टी.एम. कृष्णा यांचं आहे. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक अरुंधती रॉय यांचं आहे. टाइड्स ऑफ टाइम हे पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं. शहर में गांव हे पुस्तक एकनाथ चव्हाण यांचं आहे. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक मनोज मुकुंद नरवाणे यांचं आहे. पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्त होणाऱ्या दुसऱ्या महिला वकील कोण बनले आहेत? म्हणजे हे दुसरे वकील आहेत, म्हणजे वकिलावरून डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जज बनलेले आहेत. त्यांचं नाव आहे व्ही मोहना. पर्याय क्रमांक 1. व्ही मोहन. हे दुसरे असतील. पहिले कोण असतील? पहिले आहेत इंदू मल्होत्रा. इंदू मल्होत्रा हे पहिली महिला आहेत ज्यांनी वकिलीमधून डायरेक्टपणे सुप्रीम कोर्टामध्ये जज म्हणून त्यांनी नियुक्ती झालेली आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या 37+1 असे एकूण 38 न्यायाधीशांची संख्या झालेली आहे. आणि न्यायमूर्ती व्ही मोहना हे तर गेलेच, यांच्यासोबत महाराष्ट्रातून बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते श्री चंद्रशेखर हे देखील गेलेले आहेत. त्यानंतर मग मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले होते न्यायमूर्ती रवींद्र घोगे. हे बॉम्बे हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हटल्यात, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो संसदेला आणि वयाच्या 65 वर्षापर्यंत जे त्यांचं वय असतं न्यायाधीशांचं ते राहू शकतात. 65 वर्षापर्यंत ते काम करू शकतात. सुप्रीम कोर्ट, लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेलं आहे. आणि सध्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत 53वे. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. चला 9वा प्रश्न. नुकत्याच फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरी जिंकून अखेर आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणी पटकावले आहे? पुरुष एकेरी जिंकून अखेर आपले पहिले ग्रँड स्लॅम जिंकलेत अलेक्झांडर झवेरेव. पर्याय क्रमांक 3. अलेक्झांडर झवेरेव हे कुठल्या देशाचे आहेत? हे जर्मनीचे आहेत. जर्मनीचं लक्षात ठेवा. अलेक्झांडर झवेरेव यांनी जे नुकतंच फ्रेंच ओपन पार पडलं त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं किताब जिंकले. खूप खूप महत्त्वाचं क्वेश्चन लक्षात ठेवा. ओके. हे तर अलेक्झांडर झवेरेव जर्मनीचे व्यक्ती आहेत, पुरुष एकेरी जिंकले. आणि हे तर महिला, ज्यांचं नाव आहे मीरा आंद्रीवा. मीरा आंद्रीवा जे कुठले आहेत? हे रशियाचे आहेत. 19 वर्ष यांचं वय आहे. मीरा आंद्रीवा यांनी जिंकले आहे फ्रेंच ओपन महिला एकेरीचा किताब. मीरा आंद्रीवा आणि आता हे अलेक्झांडर झवेरेव, दोन्हीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 10वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खालीलपैकी किती व्यक्तींना खासदार क्रीडा भूषण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे खासदार क्रीडा महोत्सव 2026 पार पडलं, समारोप कार्यक्रम. त्याच्यामध्ये एकूण 14 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 14 व्यक्ती तुमच्या समोर यांचे नाव आहेत. ओके. हॉलीबॉलमध्ये करमण्य चिलकुलवार आहेत, अंजली मडावी, सिद्धेश सातपुते, उर्वशी सनेश्वर, हरप्रीत सिंग रंधावा, मंगला ढबाले, अदिती धांडे, श्रद्धा बजाज, नंदिनी साहू, निशिका गोखे, भरत डेलीकर, गुंजन मंत्री, अवनी राठोड आणि अदिती पयाशी. ओके. हे सगळ्यांचं नावं लक्षात ठेवले तर ठीक. नसेल, नाही लक्षात आले तरी हा क्वेश्चन डायरेक्टपणे लक्षात ठेवू शकता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. पुढचा प्रश्न 11वा. नुकतेच घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? IMP क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणतीही पहिले घडामोडी असतील तर ते खूप IMP बनून जातं. आणि पहिला जिल्हा कोणता ठरला असेल तर तो आहे सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक 4. अशी माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा मुख्य जनगणना अधिकारी त्यांचं नाव आहे तृप्ती धोडमिशे. तृप्ती धोडमिशे हे कोण असतील तर सिंधुदुर्गचे सध्याच्या जिल्हाधिकारी आहेत. सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 तालुके येतात. 8 तालुके येतात. आणि नुकतंच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एक गाव आहे मूठ नावाचं गाव. मूठ हे 100% स्वगणना करणारं भारतातील पहिलं गाव होतं. स्वगणना 100% स्वगणना करणारं हे पहिले फर्स्ट गाव होतं मूठ नावाचं, लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच होतं. आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यानेचा पहिला
जो सन्मान आहे तो मिळालेला आहे 100% घरगणना करण्यासाठी. जनगणना जी आहे त्याचा एक पाठ आहे 2026-27 जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि एकूणामध्ये ही 16वी जनगणना आहे. सुदर्शन पटनाईक हे याचे कोण आहेत? ब्रँड अँबॅसेडर आहेत जनगणना. याविषयी आपण सगळे पॉईंट यापूर्वी देखील चर्चा केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आंबोली नावाचं थंड हवेचे ठिकाण आहे आणि आंबोली हे थंड हवेचे ठिकाण असून आंबोली घाट देखील आहे, जो कोल्हापूर आणि सावंतवाडीला जोडतो आंबोली घाट. आणि ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस देखील पडतो. सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रामध्ये कुठं पडतो तर आंबोलीला पडतो. त्यामुळं आंबोलीला म्हणतो आपण महाराष्ट्राचे चेरापुंजी. आणि आंबोली हे सावंतवाडी या तालुक्यामध्ये येतं, लक्षात ठेवा. सावंतवाडी तालुका आणि सावंतवाड्याचे जे काही लाकडी खेळणी आहेत ना, तीही खूप प्रसिद्ध आहेत. सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्ग हा 1 मे 1981ला पहिल्यांदा नवीन निर्माण झालेला हा जिल्हा आहे. चला पुढचा प्रश्न. 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेलं आहे? हे महानतम इतिहासकार आहेत, त्यांचं नाव आहे जयसिंहराव पवार. पर्याय क्रमांक 3. जयसिंहराव पवार यांना हा पुरस्कार 40वा पुरस्कार हा राजे शाहू महाराज यांच्या नावाने देण्यात जाहीर झालेला आहे. IMP जयसिंहराव पवार. राजर्षी शाहू महाराजांची जयंती असते 26 जूनला, जो आपण काय करतो सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करत असतो. मग जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. टायलर पुरस्कार देण्यात आले 2026चं टोबी कियर्स यांना, IMP आहे. टायलर पुरस्कार टोबी कियर्स. भव्य ग्रँड प्राइज भेटलेला आहे जे कृष्णा राव यांना. मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 भेटलेला आहे विल्यम डॅलरिम्पर यांच्या पुस्तकासाठी. त्या पुस्तकाचं नाव आहे द गोल्डन रोड. द गोल्डन रोड. US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार भेटलेला आहे अरुंधती रॉय यांना. प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 भेटलेला आहे डॉक्टर C श्रीनिवास राव यांना. चेतक स्क्रीन अवॉर्ड देण्यात आलेला आहे होम बाउंड यांना. जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन GEM अवॉर्ड म्हणतो आपण, हे देण्यात आलं गुंटूर आंध्र प्रदेशला. आणि मछली राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले अनिता चौधरी यांना. चला पुढचा 13वा प्रश्न. नुकतेच भारताचे नवीन वायुदल उपप्रमुख कोण बनलेले आहेत? वायुदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आशुतोष दीक्षित यांची. पर्याय क्रमांक 3 आशुतोष दीक्षित वायुदलाचे प्रमुख बनले आहेत. आणि वायुदलाचे उपप्रमुख बनले आहेत. वायुदलाचे प्रमुख कोण असतील? ज्यांना आपण एअर चीफ मार्शल म्हणतो आपण. एअर चीफ मार्शल एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग लक्षात ठेवा IMP. आणि कृष्णा स्वामीनाथन हे भारताचे नवीन नौदल प्रमुख बनलेले आहेत. कृष्णा स्वामीनाथन नौदल प्रमुख. आणि तिसरे CDS बनले तर त्यांचं नाव आहे राजा सुब्रमणी. राजा सुब्रमणी. 14वा प्रश्न. नुकतेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJ म्हणतो आपण, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारा भारतातील 36वा राज्य हा कोणता बनला आहे? राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश दोन्ही मिळून आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश बनलेले आहेत. सध्या भारतामध्ये 36 आहेत टोटल, दोन्ही मिळून 36 आहेत. तर एकूणामध्ये 36वा बनला आहे पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लक्षात ठेवा, या अंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाखापर्यंत विमा भेटतं, लक्षात ठेवा. 5 लाखापर्यंत विमा म्हणजे काय? 5 लाखापर्यंत मोफत उपचार केला जाईल रुग्णाचं रुग्णालयामध्ये. 5 लाखापर्यंत, लक्षात ठेवा. 36वा राज्य आता नुकतंच बनलेलं आहे. हे मुख्यमंत्री बनलेत नवीन सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे. मग जे अधिक माहिती आहे ते जाणून घेऊयात. केंद्रीय स्वास्थ्य मंत्री, केंद्रीय जे आरोग्य मंत्री आहेत कोण आहेत आपले? JP नड्डा. भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत JP नड्डा. मग पश्चिम बंगाल आहे, त्याच्यावरती 2-3 पॉईंट आपण चर्चा करूयात. राजधानी कोलकाता आहे, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी बनलेले आहेत. राज्यपाल आहेत RN रवी. विधानसभा सदस्य संख्या 294 आहे. लोकसभा सदस्य संख्या 42 आहे. राज्यसभा सदस्य 16. राज्य फळ आहे त्यांचं आंबा. आणि राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरबन, जलदापारा, गुरुमारा, नियोरा व्हॅली, बक्सा आणि सिंगलीला, पश्चिम बंगाल. त्यानंतर अंतिम महत्त्वाचा 15वा प्रश्न. नुकत्याच कोणत्या भारतीय वंशाच्या डॉक्टर्सने सर्वात लांब अंतरावरून रोबोटिक टेलिसर्जरी करण्याचा जागतिक विक्रम केलं आहे? हे व्यक्ती डॉक्टर, ज्यांचं नाव आहे डॉक्टर सुधीर श्रीवास्तव.
पर्याय क्रमांक 4. सुधीर श्रीवास्तव. लक्षात ठेवा, यांनी एक छोटासा देश आहे गयाना नावाचं. या गयाना देशामध्ये राहून आपलं भारतामधील इंदोर नावाचे शहर आहे. या इंदोरमध्ये त्यांनी काय केलं आहे, रोबोटिक सर्जरी केलेलं आहे. आणि हे कोण असतील, हे आहेत स्पेशली आहेत हार्ट सर्जन आहेत हे. ओके, हार्ट सर्जन तर मूळ भारतीय वंशाची व्यक्ती आहेत जे गयानामध्ये असतात. गयानामध्ये असतात हार्ट सर्जन. लक्षात ठेवा, हृदय ट्रान्सप्लांट आणि संपूर्ण जगातील पहिली हृदय ट्रान्सप्लांट किंवा हार्ट सर्जरी जी आहे, भारतातील संपूर्ण जगातील पहिली हार्ट सर्जरी करण्यात आली होती कुणाकडून, तर ख्रिश्चन बर्नार्ड यांच्याकडून. ख्रिश्चन 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 ओके, ख्रिश्चन बर्नार्ड. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी दक्षिण आफ्रिकेत त्यांनी हार्ट सर्जन यांनी हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं संपूर्ण जगातील पहिल्या 1967 मध्ये. आणि भारतामध्ये पहिलं हृदय प्रत्यारोपण म्हणतो आपण त्याला. भारतातील पहिलं हृदय प्रत्यारोपण कोणी केलं असेल, के वेणुगोपाल. वेणुगोपाल भारतामध्ये, आणि जगामध्ये ख्रिश्चन बर्नार्ड. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, जर कुणी अजून आपलं ईबुक घेतलं नसेल तर ईबुक नक्कीच घ्या. मे महिन्याचं पण लॉन्च झालेलं आहे, एप्रिल महिन्याचं पण लॉन्च झालं. दर महिन्याचे तुम्हाला भेटून जातील जानेवारी ते मे पर्यंत. टोटलपणे अगदी 10 रुपयाला आहे. ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा ईबुकसाठी. या QR कोडवरती स्कॅनरवरती पैसे पाठवून यावरती स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. आणि खाली उल्लेख करा की कोणत्या महिन्याचं तुम्हाला ईबुक पाहिजे आहे. चला, मागच्या लेक्चरवरती एकदा नजर टाकूयात जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल. नुकत्याच फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीची विजेती कोण असेल, मीरा आंद्रेवा. सुभाषशी कश्यप यांचे वयाचे 97 वर्षे निधन झाले. ते काय म्हणून प्रसिद्ध होते, घटनातज्ञ. नुकतेच डेन्मार्कचे तिसऱ्यांदा पंतप्रधान कोण बनले आहेत, मेटे फ्रेडरिक्सन. नुकतेच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेले वेन ऑडिट मॅटर्स हे पुस्तक कोणाचे आहे, हे पुस्तक आहे विनोद राय यांचं. दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन हा कधी साजरा केला जात असतो, 7 जूनला. नुकतेच नॉर्वे चेस 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत, R प्रज्ञानंदा. पुढील 3 वर्षासाठी जागतिक बँकेत भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, नीलकंठ मिश्रा. भारताचे 100वे रामसर स्थळ बनलेले जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, उत्तर प्रदेश. सौदी अरेबियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, विपुल. आणि इंटेलच्या सहकार्याने इंडिया AI डेटा लॅब सुरू करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते ठरले आहे, हे आहे चंदीगड विद्यापीठ. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जाता द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर सरकारने पूर्वलक्ष्य प्रभावाने लावलेल्या डॅश डॅश टक्के GSTला नुकतंच मान्यता दिलेलं आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. ह्याचं उत्तर आपण उद्या सकाळी बघूयात. आणि आता जाता आपण अनबुस्टेडचं जे काही ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे, इन्स्टॉल केलं नक्कीच इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी स्पेशल GKची बॅच आहे, ती बॅच पण तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी आपला जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण नक्कीच जॉईन करा. इंस्टाग्राम ID आहे, त्याला पण फॉलो करा. त्या ठिकाणी मी रोज सकाळी जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतात, हे प्रश्न मी तुम्हाला पाठवून देत असतो. स्कॅनर या ठिकाणी तुमच्या समोर आहे. चला, इथं थांबूयात आपण. 2 दिवसाचे प्रश्न असल्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा ठरला असेल, काही हरकत नाही, तुमच्यासाठीच आहे. नक्कीच एकदा व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रोज रात्री 9 वाजता पण तुम्हाला रात्री 9 वाजता लाईव्ह बघायचं आहे. पेपरचं विश्लेषण मी घेत असतो, प्रश्नाचं विश्लेषण. चला, थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.